तर अजिंक्य नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। अजिंक्य नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या T20 विश्वचषक सामन्याचं निमंत्रण दिलंय। राज्य सरकारला केंद्राकडून 1 लाख कोटी रुपये मिळणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। लातूरकरांनी आपल्या जमिनी किमान 10 वर्ष विकू नये असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय। हाय स्पीड कॉरिडॉर झाल्यावर जमिनीच्या किमती 100 पटीने वाढणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। या महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी परवाच्या बजेटमधनं 1 वर्षामध्ये 1 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहे। तुम्ही लातूरकरांना विनंती करणार आहे, चापोलीच्या जनतेला विनंती करणार आहे, धाराशिवच्या जनतेला विनंती करणार आहे की किमान 10 वर्ष जमीन विकू नका, 1 गुंठा जमीन विकू नका। पुणे हैदराबाद हाय स्पीड कॉरिडॉर आणि हा हाय स्पीड कॉरिडॉर झाल्यानंतर आपल्या जमिनी 100 पट जास्त किमतीच्या होणार आहे, 100 पट जास्त। तर पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याच्या विजेचे बिल आम्ही घेणार नाही, विजेच्या पंपाचे बिल आम्ही घेणार नाही। तर माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकात काय लिहिलंय ते समोर आलं पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। केंद्र सरकार राहुल गांधींना का घाबरत आहे असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी विचारलेला आहे। आपल्याच नॅशनल सिक्युरिटी बद्दल विषय काढायचा नाही तर कोणाचा काढायचा? बरं, जे कोणी ज्या पुस्तकाचा उल्लेख होत आहे त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोणी केलं होतं? तर एनडीएच्या सरकारने केलं होतं। त्यांनी जे काही लिहिलं असेल आणि ते जर कुठच्या मॅगझिनमध्ये आलं असेल आणि मॅगझिनबद्दल किंवा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं नाही, चीननी जी घुसखोरी केली त्याच्याबद्दल बोलायचं नाही, सरकारला एवढी भीती का वाटते राहुल गांधींबद्दल? ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि जे काही असेल खरं खोटं ते खोडू शकले असते ना, पण ऐकूनच घ्यायचं नाही, बोलूच द्यायचं नाही। आपल्या देशात लोकशाही संपली हे त्यांनी जगाला तर जाहीर केलं पाहिजे। तर प्रश्नचिन्ह पण नाहीये की लोकशाही आहे की नाही, लोकशाही संपली आहे हे जाहीर करून टाका। तर ठाकरेंच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे गुपचूप निधी द्यायचे असं वक्तव्य केलेलं आहे नितेश राणेंनी। तेव्हाही शिंदे साहेब आमचे काम करायचे असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय। जसे आमच्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत तसेच एकनाथ शिंदे साहेब आहेत असं जाहीर सभेमध्ये नितेश राणेंनी म्हटलंय। जो अपक्ष आमच्या विरोधात निवडून येईल त्याला 1 रुपयाही निधी देणार नाही। सिंधुदुर्गच्या जाहीर सभेमध्ये नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं। तर नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। ठाकरेंच्या काळात एकनाथ शिंदे गुपचूप निधी द्यायचे असं एकनाथ शिंदेंना उद्देशून नितेश राणेंनी म्हटलं। आम्ही हळूच शिंदे साहेबांकडे निवेदन द्यायचो असं देखील नितेश राणेंनी म्हटलं। जेव्हा आमच्याकडून कुठलंही निवेदन गेलं तर नेहमी शिंदे साहेब मदत करणाऱ्यापैकी आहे। मी जेव्हा 2.5 वर्षाची तक्रार उद्धवजींबद्दल करू शकतो, शिंदे साहेबांबद्दल करू शकत नाही करू शकत। तेव्हा आम्ही हळूच निवेदन द्यायचो, शिंदे साहेब तेव्हा पण आमची कामं करायची, हक्काने करायचे। तेव्हा मग त्यांचे तेव्हाही आभार। आणि आता तर आमचे नेते म्हणून जसं फडणवीस साहेब आहे, जसे शिंदे साहेब आहेत, कुठलाही अपक्ष जोही तिथे आमच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अगर उभा असेल, बंडखोरी केली असेल, सन्मान्य राणे साहेबांचा शब्द ज्यांनी पाळला नसेल त्याला त्या मतदारसंघामध्ये चुकून येणार तर नाही पण चुकून अगर निवडून आला तर 1ही रुपयाची निधी मी देणार नाही। ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। फिरवा आता त्यांच्याकडे व्हिडिओ बघून दे जरा, त्यांना डोकं पकडून दे जरा।